नमस्कार गाववाल्यांनो, माझं नाव आहे प्रसाद आणि स्वागत आहे आपलं 365 डेज ऑफ माय लाईफच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आपण सकाळी उठलो आणि खाली गेलो घरात, बघतो तर काही कोणच नाही आहे. बघितलं बाहेर जाऊन तर आते, मम्मी आणि ॲना चालले होते मुंबईला आणि त्यांना सोडायला जातो ते स्टेशनवरती अमित काका. मग काय आपण पण आपली इनोवा घेतली आणि आज लवकरच निघालो होतो हॉटेलवरती जायला, कारण आपला मुंबईचा भाऊ कौस्तुभ गोव्याला जाताना आपल्याला भेटायला हॉटेलवरती थांबला होता. तर त्याला भेटलो आणि मग परत 12:30 वाजता आपण आलो आपल्या जुन्या हॉटेलवरती. आणि ऊन तर एवढं होतं ना, काय बघायलाच नको. तेवढ्यातच आपला डंपर पण आला होता चिरे भरून. तर त्याला डिझेलचं पेमेंट द्यायचं होतं. म्हटलं आता काय मी जात नाही उन्हातनं परत परत. तर रवी काकांना म्हटलं तुम्हीच नेऊन द्या पैसे. तर त्यांनी नेऊन पैसे दिले. मग आपण आपलं गिराईक आटपलं आणि संध्याकाळी निघालो आपल्या घरी जायला. आणि दिवाळी होऊन ना 15 ते 20 दिवस झालेत, पण आपल्या या पोरांची ना फटाके फोडायची इच्छा काय मात्र कमी होत नाही. ह्यांनी घोळका करून बसले होते खळ्याच्या बाहेर, मेणबत्ती वगैरे पेटून फटाके फोडत होते मस्तपैकी. पण ह्यांना बघून फटाके फोडताना आपला सिम्बा मात्र खूप घाबरला होता. आणि तुम्ही सुद्धा ना ह्याच्या भोळ्या चेहऱ्यावर अजिबात जाऊ नका. हा सुद्धा त्यांना तेवढाच सतवतो जेवढं ते याला सतवतात. आणि आज रातचं ना अंतरून सुद्धा आपल्याला स्वतः घालून घ्यावं लागलं होतं, कारण घरी कोणी नव्हतं, फक्त आपली आई होती. पण रात्रीच्या 2 वाजता आपण लेट आल्यामुळे आई ऑलरेडी झोपलेली होती. सो फायनली असा होता आजचा आपला दिवस.